आज काँग्रेस पक्षाने काँग्रेस गोवा प्रदेश च्या नेतृत्वाखाली NSUI, यूथ काँग्रेस, मायनॉरिटी, महिला काँग्रेस, सर्व काँग्रेसचे लीडर्स आणि कार्यकर्ते आज इथे आम्ही प्रोटेस्ट करायला जमलो आहेत। विषय एकच आहे, जे नोकऱ्या पैसे घेऊन विकल्या चाललेल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज सर्वजण आम्ही एकत्र आलोय। वारंवार हा विषय नजरेत आणून सुद्धा, कंप्लेंट देऊन सुद्धा त्याची काही सुद्धा पाठपुरावा होत नाहीये किंवा एन्क्वायरी होत नाहीये आणि म्हणूनच आज इंडिपेंडेंट जजच्या अंडरमध्ये एक ज्युडिशियल एन्क्वायरी लावली पाहिजे ही डिमांड काँग्रेस पार्टीने आज इथे केलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत, मुख्यमंत्र्यांपासून ते त्यांचं कॅबिनेटपासून ते त्यांचे आणि कोण फॅमिली मेंबर्स आणि PA आणि कोण आहेत इन्व्हॉल्व, त्यांची सगळ्यांची एन्क्वायरी लागून त्यांना उत्तर देणं हे गोव्याच्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। आणि आज जे पैसे घेऊन जॉब विकले जातात, मी आता कालच सिहोलीमला होते, परत साऊथ डिस्ट्रिक्टमध्ये होते, बऱ्याच कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये गेल्यावर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की CMच्या फॅमिलीमध्ये स्वतः त्यांचे धर्मपत्नी पैसे मागून नोकऱ्या लावतायत म्हणून। आणि हे लोकांचं म्हणणं आहे, आमचं काँग्रेस पार्टीचं नाही किंवा काँग्रेस अध्यक्षाचं किंवा आमचं नाही, लोकांनी जे आम्हाला सांगितलं त्या ह्याच्यावरनं आज जर CMच्या घरातनं करप्शन चालू असेल, CMच्या ऑफिसमधनं जर करप्शन चालू असेल तर आम जनतेने बघायचं तरी कोणाकडे। आणि म्हणूनच काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आज उभा आहे। जे आमच्या नेते राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आम्ही जेव्हा सत्तेत येणार किंवा तुमचा आशीर्वाद जेव्हा केव्हा आम्हाला मिळणार, आम्ही निश्चितच नोकऱ्या लावायचं काम पहिलं करू। आणि म्हणूनच जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे नोकऱ्या देण्याचं काम आणि गॅरंटीच्या मार्फत ज्यांना नोकऱ्या देता येत नाही त्यांना उचित असे तोपर्यंत घर चालवायला तरी, जसं कर्नाटकामध्ये 3000 रुपये डिग्री होल्डरला, 2000 रुपये डिप्लोमा होल्डरला 2 वर्षासाठी ज्यांना जॉब्स नाही येत, असं सरकार चालवतं काँग्रेस पक्ष कुठे पण इथे चाललंय की प्रत्येक माणूस जो एक कष्ट करून विद्यार्थी आज कॉलेज पास आउट होतो, आज आशा करतो की कुठे प्रायव्हेट कॉर्पोरेटमध्ये मला पैसे द्यायला जमत नाही तर मी ॲटलिस्ट सरकारमध्ये जॉब लावेल, तर तिथे पण ह्यांनी तिथं मार्केट लावून ठेवलेलं आहे। ते मार्केट कुठेतरी आज बंद झालं पाहिजे, म्हणून हा निषेध आम्ही आज सर्वजण इथे करतो। तुम्ही आता सांगितलं की CMची मिसेस बी इन्व्हॉल्व आहे जॉब, ॲज अ काँग्रेस पार्टी त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंट करणार नाही? मला निरोप मिळाला आहे। गोव्याचे लोक जे आहेत ते सांगता आहेत, त्यांना जे भोगायला मिळालेलं आहे ते सांगितलंय। त्यामुळे आमच्या काँग्रेस पार्टीकडनं आम्ही ते प्रूफ काय आहे तुमच्याकडे म्हणून रेकॉर्डिंग्स किंवा पेपर्स काही असतील तर द्या, ते जेव्हा आम्हाला मिळणार तेव्हा आम्ही त्यांच्यावरती पण कंप्लेंट दर्ज करणार आहोत। पण ॲज ऑफ मी परत एकदा सांगते, कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फिरताना आम जनतेचं असं म्हणणं आहे की पैसे मागितले जातात आमच्याकडनं। तो उनका खुद का आदमी भी बोल रहा है, तो उनके पास तो प्रूफ होंगे। मैं उनसे भी आपके चैनल मार्फत रिक्वेस्ट करना चाहूंगी, जिस किसी के पास भी कोई भी प्रूफ हो तो कांग्रेस पार्टी को ला के दीजिए। We will complain, we will try and stand with you and take action and bend the police people to take action against such corrupt government. कांग्रेस का साथ, युवाओं के साथ। Yes. थैंक यू मैडम।